तर आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे आहेत. काय सांगाल, एकंदरीत काँग्रेसनं उमेदवार दिल्यामुळे खरं तर पार्थ पवारांनी जी टीका काँग्रेसवर केली, असताना शरद पवारांनी एकीकडे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसनं उमेदवार दिला. शरद पवारांनी या सगळ्या गोष्टीचं समर्थन केलंय. तुमच्या उमेदवाराला शरद पवारांचा पाठिंबा आहे? नाही, तसं नाही. पवार साहेबांनी कुटुंब म्हणून ते उमेदवार न द्यायचा ते योग्य आहे. तो उमेदवार योग्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब नंतर बऱ्यापैकी अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर कुटुंबाला त्यांनी एकत्र ठेवणं किंवा आपल्यातले कुटुंबातले कुटुंब वाद न होण्यासाठी त्यांनी उमेदवारी न दिली. त्याचबरोबर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय. आमचा एक विचार आहे. आम्ही सर्व धर्म समभाव, सगळ्या लोकांना, रांगेतल्या शेवटच्या माणसाला सत्ता संपत्ती, गरीब माणसाला ताकद, सक्षम करणं हे आमचे विचार आहेत. शरद पवारांचा यामध्ये विषय नाही आहे. कारण का काँग्रेस ज्या पद्धतीने, ज्या संस्कृतीतून आले, यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार असतील, अजून इतर मुख्यमंत्री असतील, त्यांनी जे काही आम्हाला संस्कार केलेले किंवा नकळतपणे आम्ही त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे. तर ती कार्यपद्धती त्यांनाही वाटते ना आम्हालाही वाटतं की तशा पद्धती पुनर राजकीय सौधार्य लोकांच्या मध्ये यावं. मग वरिष्ठांचं या संदर्भात काय बोलणं झालंय का, किंवा ऐन वेळेस काँग्रेसचा अर्ज माघारी घेतला जाईल? बिलकुल नाही. वरिष्ठांचा माझा काही फोन झाला नाही. वरिष्ठांनी मला काही फोन केला नाही, काही मागं घ्यायचे सांगितले नाही. उलटे इनफॅक्ट काही वरिष्ठांचा एका वरिष्ठाचा फोन आला आणि ते म्हणले आपल्याला सक्षमपणे आपले जे काही मुद्दे आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. येणाऱ्या 2 दिवसामध्ये अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. यामुळे आता या 2 दिवसामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती.